देव्याईचं उदो उदो देव्याईचं उदो देव्याईचं उदो उदो देव्याईचं उदो देव्याईचं उदो उदो देव्याईचं उदो देव्याईचं देवी तुझ्यापासून काय लपवायचं? तुला तर सगळ्याचं सगळं माहित असतं. गेल्या काही महिन्यात माझं सगळं आयुष्य पालटून गेलं अगं. माझं तेजप्रतापशी लग्न झालं. सगळ्यांसमोर तो माझा नवरा झाला. पण हे सगळं फक्त दाखवायला होतं. आता तो माझा चांगला मित्र झालाय ना. आणि हल्ली अशा काही गोष्टी घडतात ज्याने मला वाटतं की आमचं नातं फक्त मैत्रीपुरतं राहिलेलं नाहीये, त्याच्या पलीकडे गेलंय. त्याला सुद्धा कल्पना आहे ना पुढे जाऊन काय होणार आहे. मग तरीही आमच्यात अशा गोष्टी का घडतात ज्यांनी एकमेकांबद्दलची ओढ वाढत चालली. हे नातं खरंच 7 जन्मासाठी बांधलं गेलंय का, की तात्पुरतंच आहे? देवी आई, माझ्या मनाचा खूप गोंधळ उडालाय. पण आज मी तुझ्याकडे तुझी लेक म्हणून एक गोष्ट मागते. तेजप्रताप मला फक्त मित्र म्हणून नको, आयुष्यभराचा साथीदार म्हणून हवा. मला इथून पुढचं सगळं आयुष्य त्याच्यासाठी, त्याच्या संग घालवायचंय. पण माझ्या मनाची तयारी होत नाही. आज मी तुझ्याकडे एक मागणं मागते. हा माझ्या मनातला गोंधळ दूर कराय. जर माझ्या नशिबात तेजप्रतापचं प्रेम लिहिलं असेल तर मला काहीतरी संकेत दे. तुझा संकेत मी माझं विधिलिखित म्हणून आयुष्यभरासाठी स्वीकारेन. संकेत दे. तेजदा ये बघा. तेजदा आजी
काकी अहो चमत्कार झाला. एवढा सोसाट्याचा वारा सुटला. खरं दीपमाळी इजली नाही. चमत्कार झाला. आजी एवढा वारा सुटला खरा आणि दीपमाळ विजली कशी काय नाही? कुठल्या तरी पुण्यवान सौभाग्यवतीनं देवीकडे कौल मागितलाय आणि देवीनी कौल दिलाय. काय सुनबाई, सावली देई तू माऊली सोबतीला तुझी साथ ग. संकटा धावली माया तुलावली तुझ्या मी पायी आलो ग. सुखाची सावली देई तू माऊली सोबतीला तुझी साथ ग. संकटा धावली माया तुलावली तुझ्या मी पायी आलो ग. चौक भरीला तुझा ग आई चौंडाई तू रेणुकाई नवसाला तू पाव ग. आई गोंधळ 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 मांडला आई गोंधळाला तू ये. आई गोंधळ 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 मांडला आई गोंधळाला तू ये. आई गोंधळ 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 मांडला गोंधळाला तू ये. अंबे गोंधळ 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 मांडला आई गोंधळाला तू ये. आई गोंधळ 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 मांडला आई गोंधळाला तू ये. काय ग पुरी, पाय दुखतोय का? हा, कळा मारतात का पायात? हा बघू. आजी, याची ना खरंच काहीच गरज नाही आहे. मी नंतर मलम लावून घेईन ना स्वतः. गप गप मलम लावती म्हणे. अगं माझ्याकडे रामबाण उपाय आहे. काय आहे, बाबळीचा काटा लागला ना की लय कळ्या मारतात. पाय रखरखायला लागतो. मला माहितीये. हे लावलं ना की थंड वाटेल बघ तुला. ठेव पाय ठेव. नाही, तुम्ही नका ना माझ्या पायाला हात लावू. बरोबर नाही वाटत ते. गप बस. ठेव ठेव ना पाय. ठेव ठेव.
बाई, अगं केवढा पाय सुचलाय हा. हा आज खूप रकत केलंय. थांब हा, थांब, बरं वाटेल तुला. माझ्या नाचुनानं या घरासाठी, या लोकांसाठी हे सगळं केलं. दुसरी एखादी असती तर कवाच माघारी फिरली असती, पण नाही. या आजकालच्या पोरी पायात उंटासारखी चप्पल घालून फिरत्यात. त्यांना जमणार आहे वय, पण तू तशी नाहीस पोरी. तुला घराची, समाजाची, नात्यांची, समध्याची जाण आहे बघ. मला कौतुक आहे पोरी तुझं. हे बघ, आता बँडेज लावते. हा, बया, म्हणजे आजी आता हिची सेवा करायला लागली होय. त्या पोरीने तेजाला गाढव केलंच आहे. आता आजीला नोकर करून ठेवले. अजून काय काय बघायला लागणार आहे देव जाणे. दुखताय ना? आता थंड वाटेल बघ तुला. आज तू दाखवून दिलंस की तू मक्तेदारांची सून आहेस. आमचं भाग्य की तू लक्ष्मी बनून आमच्या घरात आलीस. अगं, कुठे निघालीस? आता तर पाहायला बरं वाटायला लागेल. आजी, मी आलीच. मला जरा महत्वाचं काम आहे. अगं, एवढं काय महत्वाचं काम आहे? हा, कोणाला तरी सांगायचं की मला आयुष्यभर मक्तेदारांची सून बनून राहायचंय. म्हणजे आलेच मी. हं? अगं हळू. बाकी काय पण म्हणा तेजला, आपल्या हानकी बडी वहिनी म्हणजे रणरागिणी आहेत, रणरागिणी. आता एवढं पायात काटा घुसला, एवढ्या अडचणी आल्या, अहो चालता येत नव्हतं, तरी पण त्यांनी देवीचं टाक देवळापर्यंत नेला. याला म्हणायची जिद्द, चिकाटी. खेळाडू आहेत त्या. जिद्द चिकाटी त्यांच्याकडे नसणार तर मग कोणाकडे असणार? भारीच आहे तुझी वहिनी. आपला चॉईस चुकत नसते. धनगर, एक सांगू काय? दोन सांगा. सॉरी, सिरियस आहे. सांगा सगळं. थंडर, तो काटा त्यांच्या पायात घुसला खरा, पण माझ्या काळजात धस्स झालं रे.
त्यांना एवढंच पण काही झालेलं ना, मला सहनच होत नाही. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. ये प्यार का जादू आहे तेजा बाबू. ठीक आहे, आधी पण होत, आत्ता पण आहे आणि इथून पुढं पण असंच राहणार. हाँ, म्हणून तर दुनिया की कोई भी दीवार आपको एक दूसरे से अलग नहीं कर सकती. तेजदा, म्हणजे मला केव्हापासून प्रश्न पडलाय, मी तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आता त्या पण तुम्हाला आता फॉर झालेत, म्हणजे जरा जुळून जुळून घ्यायला लागलेत. मग अडले कशात? तुमची ही लव्ह स्टोरी पुढे का जात नाही? तर नशीब साथ देईना झाले रे, बाकी काय. नशिबाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? हा, बरखुरदार, तुम्हारे प्यार के आगे नसीब भी सर झुकाएगा. हा, तुम्हारे प्यार के आगे नसीब भी सर झुकाएगा. आएगा आएगा तेजादा, तुम्हारा टाइम भी आएगा, वो दिन भी आएगा. झालं का रमावतीचा प्राण? जा माझ्यासाठी प्रोटीन शेक घेऊन ये, नाही तर तुझ्यातला प्राण बाहेर काढीन. जा. बरखुरदार, प्राण करते. बाबळीचा काट आहे तो, लई कळ बसते मला माहितीये ना. अहो ऐका माझं, इथं बसा, त्रास होईल तुम्हाला. चालाल या. तेजपाता, आता ही परडी माझ्या डोक्यावरून उतरेल, ती थेट मंदिरात. मी दीपमाळ विजली कशी काय नाही? कुठल्या तरी पुण्यवान सौभाग्यवतीनं देवीकडे कौल मागितलाय आणि देवीनी कौल दिलाय. लयच रुतलाय ग काटा, पण हा काटा जास्त बोचतोय का त्या पोरीनं तुझा अधिकार हिसकावून घेतला हे जास्त बोचतोय? काना मागून आली आणि तिखट झाली ही कालची पोर. मार मार ना, मलाच मारतो, माझंच तोंड फोड. त्या पोरीचं तोंड फोडायची वेळ आली ना माई, तेव्हा गप्पा बसलीस तू. काय म्हणली होतीस तेव्हा? आमचे हात दगडाखाली आहेत, आमचं राजकारण तुला नाही कळायचं. शाले वेळ येऊ दे, शाले वेळ येऊ दे, वेळ येऊ दे. माई, तुझ्या राजकारणाचा चावून चावून चोथा करून थुकून टाकलाय त्या पोरीने. आता काय सांग ना, सांग सांग आता काय? माझ्याकडे डोळे वटारून बघण्यापेक्षा आहे ना, त्या पोरीचं काय करायचं ते बघ. आता तरी तिच्यावर काहीतरी जालिमीलाच कर. त्यावर इलाज करायचा म्हणून आजीला या घरामध्ये आणलं. त्या पोरीनं आजीला पण स्वतःच्या पदराशी बांधून घेतले. आजी आपलं दिवस रात्र नुसतं माझी नाचून माझी नाचून माझी नाचून एवढंच करत असते. एवढं प्रेम आजीनी माझ्यावर सुद्धा नाही केलं. तुला माहिती आता तिथं काय चाललंय? आजी त्या पोळीच्या जखमांना मलम लावत गोंजारात बसलीये तिला. तू बस इथं तडफडत. माई, आज त्या पोरीनं तुझ्याकडनं तुझे अधिकार हिसकावून घेतलेत. हे जर असंच चालत राहिलं ना, एक दिवस ती तुझं पोरगं तुझ्याकडनं हिसकावून घे. चूक झाली,
आमच्याकडून आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. गटरातल्या त्या बेडकाला सोन्याच्या विटावर आणून बसवलं आम्हीच. भविष्याचा विचार करत होतो, इलेक्शनचा विचार करत होतो, म्हणलं नाही आत्ता काही करायचं नाही, एवढं इलेक्शन होऊ जाऊ देत, कुठं गालबोट नको लागायला, थांब थांब. पण नाही, आत्ता वेळ काढण्यात काही अर्थ नाही. वैताई जगताप, गंज का खेळा आहेस तू, गंज का खेळा. तुझ्या विषानं आमचं साम्राज्य संपवण्याआधी तुला ठोकून ठोकून चेचून काढणार आम्ही. ठोकून ठोकून चेचून काढणार. तेजप्रताप ऐक ना, जरा जरा बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे खरं तर गेले कित्येक दिवस मी काही गोष्टी फील करत होते, जाणवत होत्या, पण त्या हेच हे कळत नव्हतं. खरं तर मी सांगणारही नव्हते, म्हणजे सांगून नको सांगून मला काही कळतच नव्हतं, पूर्ण कन्फ्युजन होत होतं आज. आणि मग मंदिरात देवीने कौल दिलं. म्हणून मी ठरवलं तुला सगळं खरं खरं सांगायचं. हे बघ, ऐकतोयस ना तू? तेजप्रताप, काय झालंय? तू बघत का नाहीयेस माझ्याकडे? काही झालंय का? चिडलायस का तू? रागवलायस का माझ्यावर? ऐक ना, मला ना खरंच काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं तुला. इग्नोर का करतोयस? जे काय झालं ते मला सांग, मला कळू तरी दे. मला खरंच खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. मगाचपासून मी बोलायचा प्रयत्न करते, तू बघतही नाहीयेस, माझ्याकडे इग्नोर करतोयस. आणखी वहिनी, खंडर काय झालंय? काय चुकलंय का माझं? चुकलंयच तुमचं, ते तुमचं चुकलेच. म्हणजे नक्की काय झालंय? ते तुम्ही, तुला माझी शपथ आहे, मला खरं काय ते आत्ताच्या आत्ता सांग. शपथ कशाला घातली तुम्ही? आता हे बघा,
सांगतो, पण तुम्ही जरा इकडे या. ऐका की, इथं नको, जरा इकडे या, मी तुम्हाला सगळं सांगतो. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ते तेजादाबद्दलच आहे. मग खरं कसं सांगू काय कळणं झालंय. खंडर, काय झालंय नक्की? तुम्ही मला शपथ घातली म्हणून सांगतो, पण माझी तुम्हाला शपथ आहे. हे म्हणजे तेजादाबद्दल तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते सांगितल्यावर, म्हणजे तुम्हाला ते कळल्यावर, ते तुम्ही काय कळल्यावर? काय रे थंडर, तू माझ्याबद्दल यांना काय सांगत होतास? तुमच्याबद्दल. एक मिनिट, तू मगाशी माझ्याशी असं का वागत होता हे सांगत होता तो. हां, मी काय वागत होतो? आता मी काय चुकीचं वागलोय? चुकीचंच वागलाय तुम्ही. वा, घ्या थंडर. हां, आधी स्वतः सगळं वागायचं आणि मग म्हणायचं मी काय चुकीचं वागलोय. नाही, एक मिनिट, तू तर सांगणारच नाहीस. तू पाहिलंस ना काय झालं ते? विचार ह्याला, विचार, असं काय वागत होता हा? ए थंडर, आता तू का गप्प झालास? बोल की आता. मी ते अरे हा काय सांगणार, मी सांगते ना. मगासपासून मी तुला हक्का मारतीये, काहीतरी बोलायचा प्रयत्न करते, मला खरंच काहीतरी, आणि तू ऐकत नाहीयेस, बोलत नाहीयेस, मागे वळून बघितलंही नाहीस, तू इग्नोर करतोयस मला सरळ. मी कवा का? तेच सांगत होतो, तेच सांगत होतो, आणि तेवढं तुम्ही आला. आता म्हणजे हे बघा, तुमच्या दोघांच्या नादातनं मला माझं प्रोटीन कमी झाले. आता हे दूध मीच पितो. वैदे, हे घ्या. आता तुम्हीच त्याला विचारा, आणि काय व्हायचं ते होऊ दे. दूध का पाणी, दूध का पाणी, पाणी का पाणी, दुधात सगळं एकत्र घालून टाका. तेजप्रताप, काय सुरू आहे नक्की? आता काय बोलून गेला थंडर? दूध का दूध, पाणी का पाणी म्हणजे? एक मिनिट, तू परत काहीतरी लपवतोयस माझ्यापासून.